कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। दापोलीत अवैध वाळू माफियांचे कंबरडे मोडले। 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 डंपर जप्त। मंडळ अधिकाऱ्यांनी केली तक्रार दाखल। लाखोंचा मुद्देमाल प्रशासनाच्या ताब्यात। खेडमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार। भात पीक भुईसपाट, शेतकरी हवालदिल। वर्षभराच्या कष्टांवरती फिरले पाणी। पनवेलमध्ये पाणी टंचाई तीव्र। सिडको कार्यालयावरती महिलांचा मोर्चा। हंडा घागर घेऊन संताप व्यक्त। बिल्डर्सना पाणी, नागरिकांना नाही। आणि लोटे MIDCतून नदीत रासायनिक पाणी। सोनपात्रा नदीचे पाणी झाले दूषित। नदीच्या पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला। ग्रामस्थांकडून तात्काळ कारवाईची मागणी। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठी कारवाई केलेली आहे। 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या कारवाईत एकूण 5 डंपर आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाळू जप्त करण्यात आलेली असून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। पहिल्या प्रकरणात दापोली तालुक्यातील देहेण पिचडोली रस्त्यावरती मंडळ अधिकारी किरण अंभोरे यांनी तक्रार दाखल केली। या तक्रारीनुसार अनधिकृत वाळूची वाहतूक करणाऱ्या एका डंपरसह चालक संदीप चौगुले आणि वाहन मालक सेतुलाल राठोड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत 1 डंपर आणि 2 ब्रास वाळू जप्त करण्यात आली, ज्याची अंदाजी किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे। दुसऱ्या कारवाईत दापोली हरणे रस्त्यावरील आसद येथे मंडळ अधिकारी विनोद जाधव यांनी तक्रार दिली। या तक्रारीनंतर अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे 3 डंपर ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी सुनील चौगुले, संतोष कडू आणि संजय जाधव या तिघांविरोधामध्ये भारतीय न्याय संहिता आणि खाण व खनिज अधिनियमन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जप्त केलेल्या 3 डंपर आणि वाळूंची किंमत सुमारे 42 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। अवैध गौण खनिज वाहतुकी विरोधात प्रशासनाने उचललेल्या या पावलामुळे अवैध वाळू माफियांना मोठा धक्का बसलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे। ऐन काढणीच्या हंगामामध्ये आलेल्या या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भात पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे। काही ठिकाणी काढणी केलेले पीकही पाण्याखाली गेले आहे किंवा वादळामुळे जमिनीवरती लोळलेले आहे। वर्षभर केलेले कष्टांवरती अक्षरशः पाणी फिरल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडले आहेत। शेतकरी पाणी साचल्याने आणि पीक आडवे झाल्याने शेतात पाणी साचल्याने आणि पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आता अंधार दाटला आहे। अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून भात शेती केली होती, मात्र अवकाळी पावसाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत। या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे। शासनाने या नुकसानीची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, जेणेकरून त्यांना या संकटातून काही प्रमाणावरती दिलासा मिळू शकेल। आमच्या प्रतिनिधींनी थेट शेताच्या बांधावर जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला आहे, पाहूयात। नमस्कार, मी शुभम। तुम्ही बघताय माझे कोकण। सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह अवकाळी पावसाने अगदी थैमान घातला। संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाने अगदी धुवाधार बॅटिंग सुरू केले। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकणात असेल, पण या अवकाळी पावसाचा परिणाम स्थानिक शेतकऱ्यांवरती होता। आता आपण कोकणामध्ये आहोत। तुम्ही बघताय की गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे कोकणातली जी शेती आहे ही पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। जे कोंब आहे, जे भात बियाणं आहे, जे पीक आहे, हे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळे आता इथला शेतकरी हा चिंतेत आहे। भाताच्या ज्या लोंब्या असतात ह्या लोंब्या खूप संपूर्णपणे गळून ह्या जमिनीवरती पडलेल्या आहेत। आता हा भात कापायचा कसा आणि हा कापून याची साठवणूक कशी करावी
असा सर्वात मोठा प्रश्न आता इथल्या स्थानिक शेतकऱ्यांसमोर आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की एवढं नुकसान होऊन देखील सरकार कोणती मदत करेल का, किंवा आमच्या बांधावरती कुठला एखादा अधिकारी येईल का, कुठला एखादा आमदार येईल का, असा देखील सवाल आता स्थानिक शेतकऱ्यांकडनं होतं। तुम्ही जर नीट पिकांची जर पाहणी केली तर हे जे संपूर्ण पीक आहे हे महान पीक आहे, म्हणजे दसऱ्यानंतर कापला जाणारा भात म्हणून ह्या महान पिकाची ओळख आहे। हा महान पीक हा आता पूर्णपणे झोपलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 6 महिने असेल शेतकऱ्याची जी मेहनत आहे, त्याच्यामध्ये खत असेल, त्याच्यासाठी आतलं गवत काढण्यासाठी जी प्रक्रिया असेल, त्याच्यामध्ये त्या 6 महिन्याची जी वेळ आहे त्याचं जे काम आहे संपूर्णपणे अवकाळी पावसामुळे आता जमीनदोस्त झालेला आहे। स्थानिक शेतकऱ्यांचा एकच सवाल आहे की आम्हाला कोणीतरी मदतीचा हात देईल का, किंवा आमचा आवाज उठवण्यासाठी कुठला स्थानिक नेता पुढे येईल का, असा सवाल आता स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। कॅमेरामन मंथनसह मी शुभम, माझे कोकण, खेड। पनवेल महानगरपालिका हद्दीत नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण होत असून अनेक इमारती उभ्या राहत आहेत। सिडकोकडून बिल्डर लॉबीला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मात्र सर्वसामान्य पनवेलकरांना पिण्यासाठी वणवण करावी लागते। याच मुद्द्यावरून संतप्त महिलांनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पनवेल येथील सिडकोच्या नागरी सेवा केंद्रावरती मोर्चा काढलाय। अहो, दिवाळीच्या दिवसावर एक सुद्धा ठिमका सुद्धा पाणी नव्हता ना। लक्ष्मीपूजनच्या दिवसापासून, नरक चतुर्थीपासून पाणी नव्हता घरात। उठणे दिले त्यांनी, आपण उठणं घेतलं पण आपण आंघोळीला पाणी नाही, त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास झाला। पाणी नाही घरी, पाणीच नाही। अहो, सेक्टर 6 मध्ये टँकर फिरवतात, इथे आपले सोसायटीमध्ये 2-2 हजार रुपये माणूस कुठून देणार? त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे महाविकास आघाडीतर्फे। पाणी नाहीये, दिवाळीला आपण स्नान करायलाही पाणी नव्हतं आम्हाला। खूप दिवस झाले आमच्या सोसायटीत पण पाणी नाहीये, त्याच्यामुळे भांडण होतं सोसायटीमध्ये प्रत्येक ठिकाणी। 1-2 महिने झाले, वर्षभरात टँकरही भेटत नाही आम्हाला, पैसे सांगतात। गेल्या किती वर्षापासून हे टाईपची हे पडली, टाकी पडली, त्याच्यावर कोणीच लक्ष दिलं नाही। सिडको प्रशासन फक्त दरवेळेला आम्हाला आश्वासनच देत असते की हा इथं आम्ही आता नवीन काम सुरू केलंय, तिथं नवीन काम सुरू केलंय, पाण्याची लाईन तुम्हाला येणारच आहे। B10ला 4थ्या मधलं डायरेक्ट पाणी जातं आणि A टाईपला मोटारी लावून पाणी ठेवायला लागतं, पण पाणी तर येतच नाही मोटारीनी पण। आणि परत सिडको प्रशासन सांगते की आम्हाला की तुम्ही मोटारी काढा तरच आम्ही पाण्याची देऊ, पण हे किती दिवस आश्वासन आम्ही सहन करणार आहोत? आमचं पनवेल महानगरपालिकेतल्या क्षेत्रातले सिडको एरियातले जेवढे रहिवासी राहायला आलेत त्यांचं दुर्दैव म्हणावं लागेल। प्रश्न असा आहे की सिडकोने ज्या टायमाला त्या बिल्डिंगी बांधल्या किंवा सिडकोने ती शहरं उभी केली तेव्हा लोकांच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न हा सोडवला पाहिजे होता, तो त्याने सोडवला नाही। त्याच्यामुळे ही आज वेळ ह्या जनतेवर आलेली आहे। परंतु ही जनतेवर वेळ का आली याचं फक्त इथले स्थानिक आमदार, हे आमदार करतात का? 3 वेळा आमदार होऊन त्यांनी केलं काय? फक्त प्रॉब्लेम मध्ये आलं की एक त्यांचा मोर्चा काढायची म्हणजे निर्लज्जपणाची गोष्ट आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांची आहे। परंतु हे निर्लज्जपणाची गोष्ट सत्ताधाऱ्यांची असून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही, कारण तुमचा आमदार आहे। आज आम्हाला इथे उतरावं लागतोय, महाविकास आघाडी म्हणून आम्ही उतरलोय। तर संपूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पाण्याचं अत्याधिक दुर्भिक्ष या ठिकाणी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुराचा उद्रेक होत असताना, शेतकरी सर्वसामान्य माणूस अडचणीत येत असताना, दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला पनवेलकरांना पाणी नाही अशी परिस्थिती नवीन पनवेल असेल, कामोठा असेल, खारघर असेल, तळोजा असेल, कळंबोली असेल, या साऱ्या क्षेत्रामध्ये आहे। आणि या समस्येवर या ठिकाणी उपाय शोधण्याऐवजी जर सिडकोचे अधिकारी जे 7वं वेतन आयोग घेतात नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी, पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी ते आपल्या कार्यालयाचं गेट बंद करणार असतील तर भविष्याच्या कालखंडामध्ये महाविकास आघाडी ते सहन करणार नाही हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा या ठिकाणी आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या लोटे MIDC मधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। परतीच्या पावसाचा गैरफायदा घेत MIDC मधील काही कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी थेट सोनपात्रा नदीमध्ये सोडल्याचा आरोप आहे। यामुळे खेडमधील सोनपात्रा नदी पूर्णपणे दूषित झालेली आहे। नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असून ते काळे निळे आणि फेसाळ झालेले दिसत आहे। नदीकाठी उग्र रासायनिक वास येत असल्याने परिसरातील ग्रामस्थ प्रचंड संतापलेले आहेत। या प्रदूषणामुळे कोतवलीसह अनेक गावांवर आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक का करत आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। सोनपात्रा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी आणि रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवरती तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे। मी कोतवली गावातील एक सर्वसामान्य नागरिक। संत वाहते कृष्णामाई असे एक गाणं आहे। आमच्याकडे संत वाहते आमची नदी, पण ती केमिकलने भरलेलं आहे। अख्ख्या MIDC लोटे इंडस्ट्रीचं दूषित पाणी आमच्या नदीतून वाहत आहे। आमच्या बागा, फळबागा, शेती, गुरं, जनावरं, आम्ही हे नदीचं पाणी आमच्या विभागात पसरल्यामुळे आम्ही लवकरच मरणग्रस्त होणार आहोत। त्याचा सरकार मायबापाने विचार करावा। धन्यवाद। पेण तालुक्यात आगामी निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत। इच्छुकांनी उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असून काही जण वरिष्ठांकडे तिकिटीची मागणी करत आहेत। पण पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष पातळीवरती उमेदवारांची निवड होणार आहे। शहराच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा मानला जाणारा प्रभाग क्रमांक 2 सध्या चर्चेमध्ये आहे। माजी उपनगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर यांचे सुपुत्र विशाल उर्फ विकी बोरेकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागलेली आहे। ग्रामस्थ, नागरिक आणि हितचिंतकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे। रायगड जिल्ह्यातील कबड्डी क्षेत्राला महत्त्वाचे योगदान देणाऱ्या माजी महिला खेळाडू नुकत्याच एकत्र आल्या होत्या। पेण येथील SP फार्म हाऊसवरती आयोजित या विशेष स्नेहसंमेलनात त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। कबड्डीच्या मैदानावरती एकेकाळी आपला ठसा उमटवणाऱ्या या रणरागिणी अनेक वर्षांनी भेटल्याने एक अनोखे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या स्नेहसंमेलनात राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरती खेळलेल्या अनेक अनुभवी महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या। यातील बऱ्याच खेळाडू सध्या पोलीस दल तसेच इतर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांनी आपल्या खेळातील आठवणी आणि अनुभवांची देवाणघेवाण केली। यावेळी जुन्या काळातील कबड्डी आणि आजच्या आधुनिक कबड्डीतील बदल, तंत्रे आणि आव्हानांवरती त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे। मुंबईतील आझाद मैदानात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आमरण उपोषण आजही सुरू आहे। कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाचा आजचा 14वा दिवस आहे। भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू आहे। प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य प्रमाणपत्र असूनही नोकरी मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल। प्रकल्पग्रस्तांची मुख्य मागणी आहे की कंपनीने 324 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अन्यथा त्यांच्या जमिनी परत कराव्यात। जोपर्यंत नोकरी मिळत नाही किंवा नोकरीचे नेमणूक पत्र हाती येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे। या आंदोलनामुळे सरकार आणि कंपनीवरती दबाव वाढलेला आहे। तळोजा नवी मुंबईतून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका 21 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। वैशाली विनायक पवार असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून तिच्या मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैशालीचे लग्न अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हणजेच 10 मे 2023 रोजी तळोजा येथील उमेश पवार यांच्यासोबत झाले होते।
लग्नावेळी वैशालीच्या कुटुंबियांनी 2.5 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने दिले होते। मात्र त्यानंतरही पती आणि सासरकडील मंडळींकडून कार खरेदीसाठी माहेरून आणखी 1 लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता। याच पैशांच्या मागणीसाठी तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता। या जाचाला कंटाळून वैशालीने 28 ऑक्टोबर रोजी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले। घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। वैशालीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पती उमेश पवार, सासू अरुणा पवार आणि सासरे रमेश पवार यांच्यासह अन्य काही जणांविरोधात हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी तळोजा पोलिसांनी पती उमेश पवार, सासू अरुणा पवार आणि सासरे रमेश पवार या तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। कालचा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी असा आहे। नावडे गावातील एका भाड्यानं राहणाऱ्या महिलेनं दुर्दैवी आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात त्या महिलेच्या पोस्टमार्टम वगैरे संदर्भात मी आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करायला पाठवलेलं होतं आणि या दुर्दैवी प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही करतोय। निश्चितपणानं अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये कुणालाही वाचवलं जाऊ नये हीच आमची भूमिका राहील आणि योग्य ती कारवाई व्हावी म्हणून मी पाठपुरावा करेन। विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। रत्नागिरी जिल्ह्यातील कोळंबे गाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक सुंदर ठिकाण। या गावचं वैशिष्ट्य म्हणजे इथली श्री त्रिमुखी मातेची ग्रामदेवता आणि आता इथल्या तरुणाईने साकारलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाची भव्य प्रतिकृती। कोळंबे गावातील बागवाडी येथील नागेश्वर दुर्गप्रेमी मित्रमंडळाने यंदा ही कलाकृती साकारली आहे। मागील 7-8 वर्षांपासून हे दुर्गप्रेमी युवक विविध किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती बनवत आहेत। गेल्या वर्षी त्यांनी किल्ले राजगडाची सुंदर प्रतिकृती उभारली होती। यावर्षी रायगडाची निवड करून त्यांनी शिवप्रेमी आणि कलाप्रेमींना आकर्षित केलं आहे। त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावचं नाव लौकिक होत आहे। हे दुर्गप्रेमी मंडळ केवळ किल्ला साकारत नाही तर त्यातून इतिहासाची ओळख आणि आपली संस्कृती जपण्याचं काम करतायत। गावातील आणि गावाबाहेरून येणारे अनेक लोक ही कलाकृती पाहण्यासाठी खास गर्दी करत आहेत। या तरुणांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला निश्चित दाद द्यावी लागेल। त्यांची ही परंपरा अशीच पुढे चालू राहो हीच सदिच्छा। दरवर्षी आपण इथे विविध गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारत असतो। गेली 8 वर्ष आपण इथे विविध गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे। यावर्षी आपण किल्ले रायगड या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। या किल्ल्यांचे प्रतिकृती साकारण्यामागे उद्देश म्हणजे लहान मुलांना या किल्ल्यांची माहिती मिळावी, गड किल्ल्यांचे योग्य संवर्धन व्हावे, तसेच महाराजांच्या स्मृतींना उजाळा मिळावा याकरिता आपण इथे विविध गडकिल्ले साकारत असतो। स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ला म्हणजे किल्ले रायगड आणि याच किल्ल्यावरती 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।